नमस्कार शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी जमा होणार दूध अनुदानाचे पैसे. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जुलै रोजी अर्थसंकल्पात दूध उत्पादक शेतकऱ्यांना 1 जुलै 2024 पासून प्रति लिटर 5 रुपये देण्याची घोषणा केली होती. या अनुदानाला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. अनुदानाचा शासन निर्णय 12 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे, पण अजून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे दूध अनुदानाची घोषणा म्हणजे पुन्हा एकदा लबाड खरंच अवतरण ठेवते की काय, अशी शंका शेतकरी नेते व्यक्त करू लागले. परंतु आता दूध उत्पादकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती दूध विकास आयुक्तांनी दिली आहे. दिलेली माहितीनुसार जानेवारी ते मार्च 50 कोटीचा दूध अनुदान 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर जुलै ते ऑगस्ट 200 कोटीचा अनुदानात करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिलेली आहे. दूध विकास आयुक्तांनी 246 कोटी रुपये 2 दिवसात शेतकऱ्यांना देण्यात येतील असे सांगितले आहे. यामध्ये पहिल्यांदा जानेवारी ते मार्च अनुदान दिले जाणार आहे आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्ट अनुदान देण्यात येणार आहे. त्यातील 246 कोटीचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे, अशी आयुक्तांनी माहिती दिलेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी एकूण 540 कोटीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार अपेक्षित आहे. वास्तवात अनुदान मिळतंय, मात्र उशिरा आणि तेही निम्मच. सोयाबीन कापूस अनुदान योजना, नमो सन्मानित योजना असो वा दूध अनुदान, सरकारच्या ढिसाळ योजनेचा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. जुलै ते ऑगस्ट कालावधीसाठी 540 कोटी रुपयांचा दूध अनुदान वित्त विभागाने मान्यता दिली आहे, परंतु निधी जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दूध अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. या अनुदानात योजनेत 10 दिवसाच्या आत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे सांगितले होते. असं शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्ष मात्र कारवाई कासवागतीने सुरू असल्याचे दिसत आहे. दूध उत्पादक अनुदान मिळेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात व्यक्त होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, GR प्रमाणे आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, शासनाने प्रति लिटरला 5 रुपये अनुदान देणे हे योग्य आहे की नाही, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.